सविस्तर चर्चा झालेली आहे. अध्यक्ष महाराज, माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण आताच मंत्री महोदयाने सांगितलं की निर्धन असतील, दुर्बल घटकातील लोकांची संख्या या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेली आहे. जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये 2.5 कोटी महिला समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे महाराष्ट्र गरिबीच्या दिशेने चाललेला आहे, तुम्ही कबूल केलेला आहे. निर्धन आणि दुर्बल घटकातील लोकांची संख्या वाढलेली आहे, तुम्ही कबूल केलेला आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आता आरोग्याची सेवा ही फार खर्चिक झालेली आहे. म्हणून या मंत्री महोदय आहेत जे IPF फंड आहे, जे हायकोर्टाने 2% पर्यंत सीमित केलेला आहे, ते शासन वाढवणार. अरे बोलू द्या ना. ते शासन वाढवणार का? ते IPF फंड 2च्या ऐवजी 4% आपण करणार का? किंवा विशेष शासन याला काही सवलत देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जशा प्रकारची मॉनिटरिंग कमिटी आहे, याच्याकडे असिस्टंट चॅरिटी कमिशनर, कलेक्टर आणि सिव्हिल सर्जन आमच्या ग्रामीण भागामध्ये असतात. त्यामध्ये या मॉनिटरिंग कमिटीच्या वर आपण एखादा लोकप्रतिनिधी तिथं नियुक्त करणार का? आणि मी आपलं अभिनंदनही करतो की जशा प्रकारचा आरोग्य दूत आपण नियुक्त केलेला आहे, त्यांना कशा प्रकारचा अधिकार त्या रुग्णालयात राहणार आहे हे सुद्धा आपण सविस्तर सभागृहाला सांगावं. माझा पहिला प्रश्न आहे की IPF फंड आपण 2च्या ऐवजी 4 किंवा 5% करणार का?